डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समान नागरी कायद्यासाठी काम केले. त्यांनी एक देशामध्ये एक कायदा असावा यासाठी प्रयत्न केले. तर समान नागरी कायदा म्हणजे काय ते अगोदर पाहूया. असा कायदा जो सर्व नागरिकांवर त्यांच्या धर्म, जात, पंथ किंवा लिंग यांच्या आधारे भेदभाव न करता समानपणे लागू होतो. हा कायदा देशातील वैयक्तिक कायद्यांच्या विविधतेला एकसंध करण्याचा उद्देश बाळगतो. वैयक्तिक कायदे हे प्रामुख्याने विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा आणि संपत्तीच्या विभागणीशी संबंधित असतात. भारत हे एक राष्ट्र असल्याने देशातील सर्व नागरिकांसाठी एकच कायदा असावा ज्याला समान नागरी कायदा म्हणतात, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत होते. भारतीय संविधानाच्या नीतिनिर्देशक तत्वाच्या प्रकरणात कलम 44 अन्वये शासनाला निर्देश दिले की सरकारने सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा.